इथं मस्त दिवसाची सुरुवात झाली होती आणि आज भाजीमध्ये मठाची भाजी केली होती. नाश्त्यामध्ये मी मठची उसळ केली होती. भाजी आणि उसळ वगैरे ते बनवून झालं, तर फक्त पोळ्या बाकी होत्या. ते तवाही गरम करायला ठेवून दिला होता आणि ते गेले ड्युटीला. त्याच्यानंतर तिला घेऊन आले. माझं जेवण बाकी होतं आणि भाजी थोडीशीच होती. त्याच्यामुळे मी जी चटणी बनवली होती ना, तीच घेतली. जेवण वगैरे झालं, सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला. घरामधलं सगळं आवरलं गेलं होतं. त्याच्यानंतर बाकी होते ते कपड्यांच्या घड्या घालायच्या. त्या एकदाच्या झाल्यामुळं झाले माझे सगळे कामं. दुसरं कोणते कामं नव्हते. मग संध्याकाळपर्यंत एकही काम राहत नाही. मग लागतं डायरेक्ट संध्याकाळीच कामं राहतात आपल्याला. मग दिवसभर काही राहत नाही. मग त्याच्यानंतर संध्याकाळी शूट घेतला होता आणि मस्त इथं देवपूजा करून घेतली होती. आणि टेन्शन म्हणजे एकच, की सकाळी काय भाजी बनवायची, संध्याकाळी काय बनवायची. नेहमी खिचडी खाऊन मी कंटाळा येऊन जातो. तर आज ना मी मस्त अशा मठाच्या वड्या असताना त्यांची भाजी घेतली होती बनवायला. त्यांना काय आवडत नाही, पण मला आवडते अशी भाजी आणि मी याच्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकत नाही. फक्त लाल मिरची आणि लसूण टाकते. एकदम छान लागते कधी-कधी खायला अशी भाजी. तर भाजी वगैरे बनवून झाली होती आणि असं काही होतं आमचं जेवण आजचं. त्यांना दूध, केळी आणि थोडीशी भाजी दिली होती.